नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश तागड आणि आज आपण चाललोय छत्रपती संभाजीनगर शहरामधील एक अतिशय सुंदर असा सनसेट बघण्यासाठी। त्यासाठी आपल्याला जावं लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ श्री छत्रपती संभाजीनगर युनिव्हर्सिटीच्या गेटमधून प्रवेश केल्यानंतर अतिशय सुंदर असा रस्ता आपणाला गोगाबाबा टेकडीकडे घेऊन जातो। आपण थेट मोटरसायकल किंवा फोर व्हीलरने टेकडीच्या पायथ्याशी जाऊ शकतो। विद्यापीठातील नॅनो टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या पुढे जाऊन डावीकडे वळण घेतल्यास टेकडी दिसायला लागते। विद्यापीठातील छान असा नजारा बघत बघत आपण टेकडीकडे पुढे सरकतो। टेकडीकडे जात असताना विद्यापीठातील हिरवळ, विद्यापीठातील झाडे आणि तेथील साफसफाई आपले मन नक्कीच प्रसन्न करते। तर मित्रांनो, फायनली आपण आता गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत। तर चला तर मग ट्रेकला सुरुवात करूया। संध्याकाळी 4:30 वाजता आपण जर ट्रेक सुरू केला तर आपल्याला छत्रपती संभाजीनगरमधील एक अभूतपूर्व सनसेट बघायला मिळेल। रस्त्याला छोट्या पाऊल वाटेने आपण आता पुढे निघालोय। ट्रेक सुरू झाल्याच आपल्याला दम लागायला सुरुवात होणार। शहरामधील कित्येक असे ट्रेकिंग करणारे लोक जे आहेत ते दररोज गोगाबाबा टेकडीकडे ट्रेकसाठी येतात। इथे आल्यानंतर शहराच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन आपल्याला होते। पावसाळ्यामध्ये हा ट्रेक करण्याची मजा एक वेगळीच असते। डोंगरावरून वाहणारे नितळ पाणी, धबधबे आपल्याला येथे पाहायला मिळतात। महाराष्ट्राच्या सौंदर्यात जसे कळसुबाई शिखर भर घालते, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमधील ही गोगाबाबा टेकडी छत्रपती संभाजीनगर शहराच्या सौंदर्यात एका हिऱ्यासारखी जडलेली आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारचे पाऊलवाट आपल्याला गोगाबाबा टेकडीवर जाताना पाहायला मिळते। छोटे मोठे असे अडथळे आपण सहजरित्या येथील निसर्गाच्या मदतीने मिळणाऱ्या एनर्जीतून पार पाडू शकतो। मित्रांनो, आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहेत गोगाबाबा टेकडीवर। तुम्ही बघू शकता माझ्या मागचं वातावरण एकदम खतरनाक। पूर्ण शहराचा नजारा पण आपल्याला बघायला भेटणार आहे। इथं एवढा मोठा तर नाही, तर नक्कीच तुमची दमछाक होईल एवढा हा ट्रेक आहे। फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो आहात सध्याला गोगाबाबा टेकडीच्या शिखरावरती। मित्रांनो, हीच ती घडी, त्यासाठी आपण आता एवढा मोठा ट्रेक करून वरती आलेलो आहे। तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा सनसेट। हे दृश्य बघून आपलं मन नक्कीच थक्क होईल। मित्रांनो, आपण आता जाणार आहोत गोगाबाबा मंदिरात, ज्या मंदिरामुळे या टेकडीला गोगाबाबा टेकडी असे नाव पडले। हे बघा, समोर दिसणारे मंदिर आणि इथली शांतता मनाला एकदम सुखद वाटते। मंदिर परिसरातील वातावरण आपल्याला ट्रेक दरम्यान झालेला थकवा झटक्यात दूर करते। मंदिरात दर्शन घेऊन त्यानंतर आपण शहराचा नजारा बघायला गेलो। बघा छत्रपती संभाजीनगर किती सुंदर दिसते इथून। व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।